या सगळ्या जणी कारण मामा आम्हाला जमिनी ओ बंडू ये बिल्ले कधी मारले तू नक्की दोन एक बिल्ल्यावर नाव नाही बिल्ला चेक नाव द्यायचं वरच्या गावाचा डॉक्टर होतो दादा नुकते झाले वाटतं बिल्ला राम राम जी बंडू परशुराम बनसोडे राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव। रात्री विजा व पाऊस कडकडाट झाला। विजेचे तार तुटल्यामुळे आमच्या गाईच्या अंगावर पडले व ती गाय मरण पावली। तर आम्ही सकाळी बघितले तर आमच्या गावाचे सरपंच सुदाम वाघ यांच्याकडे गेलो व त्यांनी आम्हाला मदत केली। त्यांनी पंचनामेसाठी शेतात येऊन सण पंचनामा केला व अधिकाऱ्यांना बोलवून सण त्यांनी शेतात आले तर आम्हाला गायची भरपाई नुकसान मिळावी अशी आमची। केव्हा झाली होती घटना? रात्री 2 वाजता। काय मागणी आहे तुमची शासनाकडे? आमच्याकडे शासनाची मागणी आहे, आमची गाय 50 ते 60 हजाराची दुधाची गाय मरण पावली। दुधाची गाय होती आमची। असे मी सुदाम वसंत वाघ राहणार खडकदेवळा खुर्द। काल दिनांक 11/5/2024 च्या मध्यरात्री अचानक खडकदेवळा परिसरामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस झाला। अचानकपणे वाऱ्याच्या सुसाटामध्ये MSCBच्या DPचा तार तुटून त्या गाईच्या अंगावर पडला। तो श्री परशुराम कडबा बनसोड यांची 40 ते 50 हजार रुपयाचं शेतकऱ्याचं गाईचं दगावून नुकसान झालेलं आहे। तर मी तात्काळ MSCBच्या अधिकाऱ्यांना व वेटरनरी डॉक्टरांना यांना संपर्क केला असता त्यांना कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता ताबडतोब स्पॉटवर येऊन त्यांनी PM व पंचनामा केलेला आहे। तरी अधिकाऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, परंतु मी शासनाला विनंती करेल की श्री परशुराम कडबा बनसोड यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात का असेना पण त्यांना ती मदत मिळावी अशी मी नम्रपणे खडकदेवळावासियांच्या वतीने विनंती करतो। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे महावितरणतर्फे सर्व शेतकऱ्यांनी फक्त गुरंढोरं आपल्या लाईनीपासून 50 ते 60 फूट अंतरावर आपले गुरंढोरं बांधावे। शेतकरी काय करतात, शेतात जातात, त्याच्यानंतर शेतकरी आपलं मोटरचं बटन दाबतात, त्याच्यामुळे तिथं साप किंवा इलेक्ट्रिक वायर कुठे टच असल्यामुळे कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतात। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपली काळजी स्वतः घ्यावी, हे आवाहन मी महावितरणतर्फे करतो।